अशी पुंगळ्याची भाजी बनवून जर तुम्ही घरच्यांना खायला दिली ना तर ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाही. त्यासाठी ना 2-4 कांदे लगेच भाजून घ्यायचे, थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं. इकडे गॅसवर धने टाकायचे, तेल टाकायचं आणि धने चांगले भाजून घ्यायचे. आता खोबरं पण थोडंसं परतून घ्यायचं. मग भाजून घेतलेला कांदा टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे तेलात चांगलं परतायचं. लगेच इकडे बेसन पीठ घेऊन त्यात हळद आणि मीठ टाकायचं आणि पाणी टाकून हे छान मळून घ्यायचं. असा मस्त गोळा झाला की लगेच इकडे भाजून घेतलेले धने आणि खोबरं मिक्सरला टाकून बारीक करून घ्यायचं. आता कांदा, कोथिंबीर आणि पाणी टाकायचं आणि मस्तपैकी वाटण तयार करून घ्यायचं. आता थोडंसं पीठ टाकायचं आणि याचा एक छोटा उंडा घ्यायचा आणि तो मस्तपैकी चपातीसारखा लाटून घ्यायचा. असं मस्त लाटून झालं की आपण बनवलेलं वाटण त्याच्यावरती थोडंसं लावायचं. लाल तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं खोबऱ्याचा किस टाकायचा आणि कोथिंबीर टाकून याला स्ट्रेट लाईन मध्ये कापून घ्यायचं आणि असं फोल्ड करत मस्तपैकी त्याची पुंगळी तयार करून घ्यायची. लगेच इकडे कढईमध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची, लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची, थोडासा घरचा मसाला टाकायचा आणि मसाले चांगले परतून घ्यायचे. मग आपण बनवलेलं वाटण टाकायचं आणि वाटण पण छान परतलं की पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला उकळी आली की एक एक करून आपली पुंगळी त्यामध्ये सोडून द्यायची. मग 4-5 मिनिटं छान भाजी शिजून द्यायची. मग काय झाली ना तुमची पुंगळ्याची भाजी खायला रेडी.